पुणे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपनं प्रचारात एक पाऊल पुढे टाकल्याचं पाहायला मिळते। पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्याकडून प्रचाराची जोरदार तयारी जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। अगदी पहिल्या दिवसापासून बैठका घेत सगळ्या नागरिकांना भेटत जे आहेत ते प्रचारात एक पाऊल पुढे भाजप असल्याचं पाहायला मिळते। आणि मुरलीधर मोहोळांचं जे कार्यालय आहे प्रचार कार्यालय तिथे देखील भाजपकडून जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। महायुतीच्या सर्व पक्षाचे झेंडे या भाजप कार्यालयाचं जे प्रचार कार्यालय आहे भाजपचं त्याच्या बाहेर लावण्यात आलेले आहेत। पदयात्रेसाठी जो रथ आहे तो तयार करण्यात आलेला आहे। त्यासह महायुतीचे जे पक्ष आहेत घटक पक्ष त्या सर्व घटक पक्षाचे चिन्ह जे आहेत ते या भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या बाहेर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। आरपीआय असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, भाजप असेल किंवा शिवसेना असेल, शिंदे गट या सगळ्या पक्षाचे जे पक्ष चिन्ह आहेत ते देखील या प्रचार कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आले आहेत। त्यासह महायुतीचे जे मुख्य नेते आहेत केंद्रातले आणि राज्यातले, अगदी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री रामदास आठवले आहेत, त्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यासह गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे कटआउट्स जे आहेत ते मुरलीधर मोहोळांचं जे प्रचार कार्यालय आहे त्याच्या बाहेर लावण्यात आलेलं आहे। एकूणच काय तर प्रचाराची जोरदार तयारी भाजपकडून या लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेली पाहायला मिळते। अगदी पहिल्या दिवसापासून ज्या बैठका आहेत त्या देखील सुरू आहेत। विधानसभा निहाय बैठका या चंद्रकांत पाटील यांच्याकडून घेतल्या जातात। प्रत्येक पदाधिकाऱ्याला बोलवलं जाते। सर्व महायुतीतल्या घटक पक्षांच्या बैठका सुरू आहेत, पदयात्रा सुरू आहेत, त्यासह नागरिकांच्या भेटीगाठी मुरलीधर मोहोळ यांच्याकडून सुरू असलेल्या पाहायला मिळतात। अगदी पहिल्या दिवसापासून खरं तर प्रचारात आघाडी जी आहे ते मुरलीधर मोहोळांनी घेतलेली पाहायला मिळते। आणि हे चित्र त्यांच्या पक्ष कार्यालयात, त्यांच्या प्रचार कार्यालयाच्या बाहेरचं दिसते। सगळ्या महायुतीच्या नेत्यांना या सगळ्या कटआउट्समध्ये स्थान देण्यात आलेले आहे। पक्ष चिन्ह सगळ्या महायुतीतल्या पक्षाचे लावण्यात आलेले आहेत। आणि आज देखील विधानसभेच्या 3 मतदारसंघाच्या बैठका चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडत आहेत। एकूणच काय तर महाविकास आघाडीकडून अजून पुण्यासाठी उमेदवार जाहीर झालेला नसताना मुरलीधर मोहोळांनी भाजपकडून जे आहे ते प्रचारात मोठी आघाडी घेतलेली पाहायला मिळते। आणि हाच प्रचार शेवटपर्यंत टिकून देण्यासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षाकडून पुण्यात प्रयत्न सुरू असलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।